श्री स्वामी समर्थ. तर आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे मी. गोष्ट म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मला ह्या गोष्टी सांगायच्याही आहेत, की मला भरपूर कमेंट येतात, की इन्स्टालाही मेसेज येतात, की ताई आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये. आम्ही खूप सेवा करतोय. पण तुम्हाला माहिती आहे का तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. तुम्हाला थोडाफार पीसीओडी, पीसीओएस, इंडोमेट्रियम लाइनिंगचा किंवा फर्टाईल ट्रीटमेंट अशा ह्या भरपूर गोष्टी तुम्ही करत असाल. पण तुम्ही ही एक गोष्ट जी आहे ती नाही पाळली स्वामी सेवेमध्ये किंवा तुम्हाला त्याचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, तरीही तुम्हाला गर्भधारणा होत नाही. तर याचं कारण ऐकून कारण काय असेल? तर कसं होतं ना, जेव्हा स्वामीवर तुम्ही विश्वास ठेवता, स्वामी सेवा करतात किंवा देवीची सेवा करतात, कुलदेवीची सेवा करतात, आपल्या कुलदैवताची सेवा करतात, इव्हन कुठल्याही देवाची तुम्ही सेवा करा. पण कसं होतं ना, आपण आपले जे एफर्ट्स असतात म्हणजे सेवा करण्याची जी भावना असते, सेवा करण्याची जी तळमळ असते, ती कुठेतरी कमी पडते. आता तुम्ही संतान प्राप्तीची तुम्हाला महाराजांकडून अपेक्षा आहे. तुमची त्या लेव्हलची सेवा पण झाली पाहिजे ना. म्हणजे तुम्ही एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा ना, अख्खं ब्रह्मांड त्यांच्याकडून मागून घ्यायचं. म्हणजे कसं, की एकच पारायण केलं आणि तुम्हाला त्या एका पारायणात असं वाटतंय, की महाराजांनी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकावं, मला संतान प्राप्ती द्यावी, मला घर, नोकरी सगळं द्यावं. पण तसं आपल्यालाही त्या सेवेमध्ये जीव ओतावा लागतो. आता महाराजांचं मी इतक्या दिवसाने करतेय, मी तितक्या दिवसाने करतेय, हा विषय सोडून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगते, की तुम्ही सगळी सेवा करून, महाराजांचं करून तुम्हाला का रिझल्ट भेटत नाहीये? तुम्ही काय करताय? तुमचे संकल्प अपूर्ण ठेवतायत. म्हणजे तुम्ही खूप सगळे संकल्प करून ठेवलेत. स्वामी चरित्राचा वेगळा, गुरुवारचा वेगळा, भरपूर असे पारायणाचे संकल्प केले. पण ते संकल्प तुमचे अपूर्ण राहत आहेत. तर संकल्प अपूर्ण राहिल्यानंतर त्या सेवेची ओढ देवाला असते. त्या संकल्पाची वाट देव पाहतो. तो संकल्प पूर्ण करावाच लागतो. भलेही तुम्ही सेवा थोडीच करा, भले तुम्ही फक्त नित्यसेवा करा किंवा एखादं स्वामी चरित्राचं 21 दिवसाचं पारायण करा आणि तो संकल्प शेवटपर्यंत आपला गेला पाहिजे. बरेच सेवाकारांचं काय होतं, की तो संकल्प शेवटपर्यंत जात नाहीये त्यांचा आणि मग त्यांना त्याचा प्रॉब्लेम होतो. आणि तुमच्या मनामध्ये एक गोष्ट सांगते, की तुम्ही ना जेव्हा महाराजांवर विश्वास ठेवतात, त्यासोबत आपलं जे अध्यात्मासोबत आपलं विज्ञानही तुम्हाला तेवढंच सपोर्ट करेल. तुम्ही ट्रीटमेंट चालू आहे, तर तुम्ही त्या ट्रीटमेंटला सपोर्ट म्हणून, त्या ट्रीटमेंटला यश मिळावं म्हणून तुम्ही महाराजांची सेवा करा. आता तुमची संतान प्राप्तीसाठी सेवा चालू आहे, तर तुम्ही त्या ट्रीटमेंटला मला सपोर्ट मिळावा, त्या ट्रीटमेंटचा मला फरक पडावा, ह्या गोष्टीसाठी तुम्ही महाराजांची सेवा करा. महाराज, माझी ही ट्रीटमेंट चालू आहे, ते दुःख तुमचं जे आहे ते सगळं महाराजांजवळ बोला ना तुम्ही. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी महाराजांजवळ बोलायला लागतात ना, तेव्हा तुम्हाला त्याचे उत्तरही मिळू लागतात. आता सपोज मला जेव्हा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, मी हॉस्पिटलमधून आल्यावर सगळं महाराजांना सांगायची आणि मला त्या गोष्टीचे भरपूर उत्तरही मिळायचे. माझा स्वतःचा अनुभव आहे, की मला त्या गोष्टीचे उत्तर लवकरात लवकर मिळायचे. मी जी गोष्ट आहे ती महाराजांना येऊन सांगायचे. तेव्हा मला असं वाटायचं, की मी माझं दुःख व्यक्त केलं आणि तुम्ही हे करून बघा, तुमचं मन खूप हलकं होईल. मी प्रत्येक स्त्रीला सांगेन, प्रत्येक गोष्ट संतान प्राप्तीची असो किंवा कुठल्याही गोष्टीची असो, तुम्ही महाराजांना बोलून दाखवा. महाराजांची एक संवाद वाढवा. तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, पण तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. तुम्ही ट्रीटमेंटला जाताय आणि इकडे निगेटिव्ह विचार करताय. आज मला डॉक्टर काय सांगेल, आता तो कोणता नवीन प्रॉब्लेम काढेल आणि ह्या महिन्यातही मला काही राहणार नाही, ह्या महिन्यातही माझे पैसे वाया जाईल. हा सगळा जो विचार आहे तो तुमच्या लाईफमधून काय डोक्यातून काढून टाका आणि तुम्ही ट्रीटमेंटला जाताय, फक्त एवढाच विचार डोक्यात ठेवा, ह्या ट्रीटमेंटनं मला फरक पडणार आहे, मी माझे 100% देणार आहे, डॉक्टरही त्यांचे 100% देत आहे आणि मला ह्या ट्रीटमेंटचा फरक पडावा म्हणून मला स्वामींजवळ तिथे 100% द्यायचे, मला ती सेवा करायची आहे आणि त्या सेवेचा मला महाराज फळ देणार आहे. एवढं जरी तुम्ही डोक्यात ठेवलं ना, तर आयुष्यात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचे. आणि फक्त तुम्ही एवढं गोष्ट सुरुवात करा, पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा, सेवा करायला तेवढं एफर्ट सेवेमध्ये द्या, तेवढ्या सेवा सुरू करा. आता 21 स्वामीचरित्र पारायण जर करत असाल, 108 करत असाल, तर त्या सेवेमध्ये पूर्ण मन झुकून द्या. म्हणजे एवढी श्रद्धेने ती सेवा करा, की महाराज तुम्हाला नक्की देतील. फक्त तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास, तेवढी भक्ती आपली त्या सेवेमध्ये पाहिजे. तेवढी आपण सगळं जीव त्या सेवेमध्ये ओतला पाहिजे. तेव्हा आपल्याला कुठेतरी महाराज फळ देतात. आणि आपण एक स्वामीचरित्र वाचतोय ना, आपल्या डोक्यामध्ये हजार विचार घुमतायत, ह्या सेवेला काहीही अर्थ नाही. फक्त संख्यावर संख्या काउंट करून यात काही अर्थ नसतो. आपल्याला तेवढी सेवाही करायची असते, तेवढं त्यामध्ये एफर्ट्स घालायचे असतात, तेवढे श्रद्धेने ती सेवा करायची असते. आणि तुम्ही एवढं करा, महाराज तुम्हाला भरभरून देतील. फक्त एवढे नियम पाळा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल आणि महाराज सगळं देतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.